मुख्यमंत्री शिंदे हे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। यावेळी ते तापी नदीवरील पुलाचं आणि खेडीमधील वारकरी भवनाचं भूमिपूजन करणार आहेत। तर मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभाही होणार आहे। या सभेची स्थानिक कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव खेडी येथील वारकरी भवनाचे तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोळदे ते सुलवाडी दरम्यान तापी नदीवरील पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती मुक्ताईनगर तालुक्यात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली असून या जाहीर सभेची जय्यत अशी तयारी जी आहे ही सभास्थळी करण्यात येत आहे। एकंदरीतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांचा जळगाव जिल्हा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात खरं तर मुख्यमंत्र्यांची सभा होत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे। दरम्यान हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून अवकाळी पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने सभास्थळी खरं तर वॉटरप्रूफ मंडप, डोम यासह विविध उपाययोजना या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे। एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या या जळगाव जिल्हा दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून मुक्ताईनगर तालुक्यात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री नेमका कोणावर निशाणा साधणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।